वसई विरार परिसरातील मिठाई आणि फरसाण विक्री करणाऱ्या दुकानांमधील अन्न सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे। विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी परिसरातील अग्रवाल लाईफस्टाईल येथे असलेल्या सागर स्वीट्स अँड नमकीन या दुकानात अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत मिठाई आणि खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार या दुकानात मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ तयार करताना अत्यंत घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त मिश्रणाचा वापर केला जात असल्याचं आढळून आलं। तसेच मिठाई तयार करण्यासाठी वापरला जाणारा मैदा आणि इतर अनेक खाद्यपदार्थ एक्सपायर झाल्याचंही तपासात समोर आलं। याशिवाय मिठाई तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे साहित्यही खाण्यायोग्य स्थितीत नसतानाही त्याचा वापर केला जात असल्याचं आढळून आलं। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ केला जात असल्याची बाब स्पष्ट झाली आहे। या प्रकाराची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत कारखाना तसेच सागर स्वीट्स नमकीन या दुकानावर छापा टाकला। या कारवाई दरम्यान कारखान्यातील अनेक उपकरणे नष्ट करण्यात आली तसेच कारखाना सील करण्यात आला। याशिवाय तपासासाठी विविध खाद्यपदार्थांचे नमुनेही जप्त करण्यात आले। अन्न व औषध प्रशासनाने सलग 2 दिवस ही मोठी कारवाई राबवली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मी सर सागर स्वीट्स अँड नमकीन विरार वेस्ट तालुका वसई जिल्हा पालघर येथे तक्रारीची आधारे तपासणी करण्यात आली आहे। सदर पेढीचा हा रिटेलर वर्गवारीचा परवाना आहे अन्न सुरक्षा मानके अंतर्गत, पण तो प्रीपेड फूड वगैरे तयार करून विक्रीचा व्यवसाय करत होता। तरी त्याला प्रीपेड फूड न विक्री करण्याचा निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच पेढीतून बर्फीचे आणि मलाई पेढा असे 3 फॉर्मल सॅम्पल घेण्यात आलेले आहेत व इतर 8 इनफॉर्मल सॅम्पल विश्लेषणासाठी घेण्यात येत आहेत आणि सदर नमुने विश्लेषणासाठी पाठवून लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई घेण्यात येत आहे। या ठिकाणी अनेक अशा पद्धतीची दुकानं सुरू आहेत, तर नागरिकांना काय आवाहन करतात? सदर ठिकाणी आपली मोहीम चालू आहे, तपासणीची मोहीम चालू आहे अन्न औषध प्रशासन पालघर मार्फत। तसेच नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की त्यांनी मिठाईची कधी बनवली काय ती बघून व्यवस्थित खात्री करूनच खरेदी करावी, तसेच त्याचे बिल घ्यावे।